गुड मॉर्निंग स्टुडंट्स. हे आहेत तीन इक्वेशन्स, थ्री कायनेमॅटिकल इक्वेशन्स गिवन बाय न्यूटन अँड वी आर गोइंग टू प्रूव्ह दीज इक्वेशन्स बाय यूजिंग ग्राफिकल मेथड. हे कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहे, यांना कायनेमॅटिकल इक्वेशन्स असं म्हणतात. हे काय दाखवतात? दे शो रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी, टाईम, डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. मग या ठिकाणी जे आपण इनिशियल्स वापरलेले आहेत, म्हणजेच हे व्हेरिएबल जे वापरलेले दिसतात आहे ते काय काय आहेत ते बघूया. सपोज ॲन ऑब्जेक्ट इज इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन विथ इनिशियल वेलॉसिटी u. इट अटेन्स अ फायनल वेलॉसिटी v ऑन टाईम t ड्यू टू ॲक्सलरेशन a अँड इट्स डिस्प्लेसमेंट इज s. म्हणजे u ही याची इनिशियल वेलॉसिटी आहे, v फायनल वेलॉसिटी आहे, a एवढं ॲक्सलरेशन त्याच्यात निर्माण झालेलं आहे आणि या सगळ्यासाठी लागलेला वेळ किती आहे? t आहे. आणि यांनी कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे दॅट इज s. आता हे तीन इक्वेशन्स आहेत. द थ्री इक्वेशन्स ऑफ मोशन कॅन बी रिटन ॲज. द फर्स्ट इक्वेशन इज v इज इक्वल्स टू u प्लस at, रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाईम. देन s इज इक्वल्स टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर, दॅट इज डिस्प्लेसमेंट अँड टाईम. अँड v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as, दॅट इज रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. आता आज या व्हिडिओमध्ये आपण या तीनही इक्वेशन्सचं ग्राफिकल मेथडने आपण काय करणार आहे, या तीन इक्वेशन्सला आपण ऑब्टेन करणार आहे. ठीक आहे. परीक्षेमध्ये आला तर ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की ग्राफिकल मेथडनी कुठलंही एक रिलेशन प्रूव्ह करा. इक्वेशन्स डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाईम. फिगर 1.9, पहिल्यांदा 1.9 आपल्याला जी फिगर दिलेली आहे त्या फिगरमध्ये काय दिलेलं आहे ते आपण बघूया. Here there is an object starting from point D with initial velocity u. D या पॉईंटपासून त्या ऑब्जेक्टने आपली व्हेलॉसिटी सुरू केलेली आहे. त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे u अँड इन टाईम t इट रिचेस ॲट पॉईंट B. टाईम टीमध्ये तो ऑब्जेक्ट जो आहे तो कुठे गेलेला आहे? त्या ग्राफवरती B या पॉईंटपाशी गेलेला आहे. ॲट पॉईंट B इट इज हॅविंग फायनल व्हेलॉसिटी ॲज v एवढी त्याची फायनल व्हेलॉसिटी आलेली आहे. आता इनिशियल व्हेलॉसिटी OD, that is initial velocity of the object is u is equals to OD. हे झालं डिस्टन्स OD, म्हणजेच किती? इनिशियल वेलोसिटी u. द फायनल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज OC, दॅट इज v. हे झालं त्याची फायनल वेलोसिटी. मग या सगळ्यासाठी लागलेला टाईम किती आहे? टाईम t. मग ॲक्सेलरेशन किती आहे इथे? ॲक्सेलरेशन a इज इक्वल्स टू चेंज इन वेलोसिटी अपॉन टाईम t, दॅट इज फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी, ठीक आहे, अपॉन टाईम टी, म्हणजेच OC मायनस OD अपॉन टाईम टी. आता जे ॲक्च्युली ॲक्सेलरेशनचं एक्सप्रेशन आहे आपल्याला ते किती आहे? a इज इक्वल्स टू v मायनस यू अपॉन टाईम टी, म्हणजेच टी इकडनं इकडे आला, v मायनस यू इज इक्वल्स टू AT. आता या ग्राफमध्ये v मायनस यू म्हणजे काय आहे? हा जो एवढा दिसतोय हा पूर्ण किती आहे? टोटल हा v आहे. हा एवढा किती आहे? u आहे. म्हणजे या पूर्ण व्हीमधून हा u एवढा डिस्टन्स काढून टाकला तर उरतो किती? हा एवढा अंतर. मग आपण आत्ताच पाहिलं की v मायनस यू म्हणजे AT आहे आणि म्हणून मग हे जे अंतर आहे CD, हे CD हे अंतरसुद्धा किती आहे? AT असणार आहे. देअरफॉर CD इज इक्वल्स टू AT. नाऊ ड्रॉ अ लाईन पॅरलल टू y ॲक्सिस पासिंग थ्रू B. बीमधून जाणारी आणि yला पॅरलल असणारी ही लाईन काढली, ठीक आहे, जी की काय करते? इट इंटरसेक्ट x ॲक्सिस ॲट पॉईंट E. या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करेल. त्यानंतर अजून एक लाईन काढलेली आहे. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस पासिंग थ्रू डी. डीमधून जाणारी एक्सला पॅरलल असणारी काढली की जी काय करेल? विच इंटरसेक्ट BE ॲट पॉईंट A. आता ग्राफवरून BE इज इक्वल्स टू काय आहे? हे जे BE आहे, व्हॉट इज BE? BE इज इक्वल्स टू AE प्लस AB. ठीक आहे, म्हणजेच पूर्ण BE म्हणजे किती आहे? V आहे. V इज इक्वल्स टू CD प्लस OD. याचं कारण काय? तर AB हे अंतर काय आहे? कोणाला इक्वल आहे? CDला अंतर इक्वल आहे. आणि AE हे अंतर कोणाला इक्वल आहे? ODला इक्वल आहे. मग CD म्हणजे किती आहे? CD म्हणजे आहे AT. नंतर OD म्हणजे किती आहे? OD म्हणजे आहे U. आणि म्हणून मग या एक्सप्रेशनमध्ये टाकलं V इज इक्वल्स टू AT प्लस U, दॅट इज V इज इक्वल्स टू U प्लस AT. दिस इज द फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. कशासाठी वापरलेलं आहे? जेव्हा वेलोसिटी आणि टाईम दिलेलं असेल तेव्हा कुठली तरी एखादी क्वांटिटी काढण्यासाठी हे इक्वेशन वापरलं जातं. नंतरचं आहे इक्वेशन डिस्क्रायबिंग रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. मग आता इथेच पुन्हाच
ग्राफ हाच वापरायचा आहे आपल्याला. लेट अस सपोज दॅट अन ऑब्जेक्ट इज इन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन ए. It has covered the distance s with time t. From the graph, the distance covered by the object during time is given by area of quadrangle DOEB. आपण आत्ताच याच्या आधी ग्राफिकल मेथडमध्ये पाहिलेलं आहे की हे डिस्टन्स ट्रॅव्हल आणि या क्वाड्रँगलचा एरिया हे दोन्ही किती येतात, इक्वल येतात. म्हणून मग हा एरिया काढण्यासाठी किंवा डिस्टन्स कवर्ड काढण्यासाठी आपण याचा एरिया काढणार आहे. मग एरिया ऑफ क्वाड्रँगल म्हणजे किती येणार, तर एरिया ऑफ रेक्टँगल DOEA प्लस एरिया ऑफ ट्रँगल DAB. एरिया ऑफ रेक्टँगल पुन्हा लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजेच AE इंटू OE प्लस 1/2 एरिया ऑफ ट्रँगल हाईट इंटू बेस इंटू 1/2. मग किमती टाकायच्या सगळ्यांच्या. किमती टाकल्या. AE इज इक्वल्स टू U, OE T आहे, OE आणि DA Tच आहे, AB इज इक्वल्स टू AT आहे. ठीक आहे. किमती टाकल्यावर काय मिळतं आपल्याला, न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन दॅट इज UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. हे झालं दुसरं कायनेमॅटिकल इक्वेशन. आणि तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन आहे रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. इथे आपल्याला टी नको आहे फक्त या इक्वेशनमध्ये, डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. आता पुन्हा याच ग्राफवरनं पुन्हा वी कॅन डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट इन टाईम टी फ्रॉम द एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. आता DOEB काय आहे, ट्रॅपेझियम आहे. सो वी कॅन यूज द फॉर्म्युला फॉर इट्स एरिया. मग एरिया ऑफ ट्रॅपेझियम म्हणजे काय, तर 1/2 सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स. मग S इज इक्वल्स टू 1/2 OD प्लस BE इंटू CE. मग किमती टाकायच्या सगळ्यांच्या. S इज इक्वल्स टू 1/2 U प्लस V इंटू टाईम T. आपल्याला ॲक्सेलरेशनचं एक्सप्रेशन आहे A इज इक्वल्स टू V मायनस U अपॉन T. T इकडे घेतला, A इकडे आला, काय मिळेल, T इज इक्वल्स टू V मायनस U अपॉन A. मग या दोन्ही इक्वेशन्सवरनं इथे टीची किंमत आपण ही एवढी टाकणार आहे. S इज इक्वल्स टू 1/2 U प्लस V इंटू V मायनस U अपॉन A. मग हा 2 आणि हा A, 2A राईट साईडकडनं लेफ्टकडे आला आहे, इथे 2AS झालं. इकडे काय उरेल, V प्लस U, V मायनस U. मॅथ्समधलं आपलं एक्सप्रेशन A प्लस B, A मायनस B म्हणजे काय होतं, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. तसंच इथे येईल V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर. मायनस U स्क्वेअरसुद्धा आता अपोजिट साईडला जाईल. काय मिळेल मग, V स्क्वेअर इज इक्वल्स टू U स्क्वेअर प्लस 2AS. दिस इज न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. हे मोशन इक्वेशन ऑफ मोशन कशासाठी वापरले जातात, कोणत्याही ऑब्जेक्टचं एखाद्या पर्टिक्युलर टाईमला एखाद्या मोशनमध्ये नक्की जागा कुठे आहे, तो ऑब्जेक्ट आत्ता कुठे आहे या क्षणी, हे जर फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यासाठी हे तीनही इक्वेशन्स तिथे यूजफुल ठरतात. ठीक आहे. जरी इक्वेशन्स खूप छोटे असले तरी यांचे यूज खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे इक्वेशन्स तीनही पाठ करायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण सर्क्युलर मोशन बघणार आहे.